नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक आहे आणि मी एक दारुड आहे. हाय दीपक हाय भाऊ, कसे हाय आहात भाऊ? हाय भगवंताची कृपा आहे. हाय दीपक भाऊ. हाय हाय भगवंताची कृपा आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा सुंदर कार्यक्रम, सुंदर मार्गदर्शन, तुम्हा सर्व मित्रांची साथ आहे, शुभेच्छा आणि प्रेम. त्याच बळावर मला विषारी ठरलेल्या त्या दारूच्या पहिल्या घोटापासून आज दूर आहे मी आणि बरं चाललंय, आनंदी आहे, समाधानी आहे, जिवंत आहे. मित्रांनो, काल मी शेअर केलं होतं माझ्या लहानपणापासून माझा कसा कसा प्रवास घडला, माझं बालपण, माझ्या दारूची सुरुवात, ते माझं येईपर्यंतचा प्रवास मी काल शेअर केला होता. सुरुवातीच्या काळात ज्या दारूनं मला आनंद दिला आणि आनंद देत देत माझ्या आयुष्याचा कसा धुव्वा उडवला, हे पूर्ण मी काल शेअर केलेलं आहे. आणि मित्रांनो, त्या शेवटच्या काळामध्ये एके दिवशी असंच खूप दारू पिली होती मी आणि त्या दिवशी मी बायकोला मारलं आणि तिच्या डोक्यामध्ये एक जखम झाली आणि तिची साडी पूर्ण रक्तानं भिजून गेली. रात्रीचे 1:30-2 वाजले होते. मी तर पूर्ण नशेत, मला काय करावं सुधरत नव्हतं. आणि आता ह्या अशा सिच्युएशन मध्ये जर हिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर काय करायचं, कारण ते रक्त असं वाहत होतं मित्रांनो की ते बघूनच हादरलो होतो मी. आणि कसं तरी गोळाबिरीज करून झोपी गेलो आणि सकाळी उठल्यानंतर मी पहिल्यांदा बघितलं असेल तर बायको जिवंत आहे का. जिवंत होती. जीव भांड्यात पडला. डोक्याला तिनं ते हळद वगैरे भरून त्याला एक पट्टी बांधली होती आणि मी रात्री फुल दारू पिल्यामुळं 11:30-12 वाजता काहीतरी उठलो होतो. 12 वाजेपर्यंत आमच्या घरामध्ये बरंच रामायण घडलं होतं मित्रांनो. आणि ते तिचे भाऊ वगैरे आले होते आणि मी उठायच्या आत तिनं बॅगा बिगा भरून सगळ्या तयार ठेवल्या होत्या. आणि दुपारच्या वेळेला मुलाचा हात धरली, ते बॅगा घेतली. मला येते नाही, जाते नाही, काय नाही, माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही त्यानं. आणि सरळ त्यात गाडीत बसली आणि निघून गेली. आता दारू पी नाहीतर मर म्हणले हरामखोरा. निघून गेले मित्रांनो. आणि त्या दिवशी मी एवढी दारू पिली की माझी ही जी पालखी होती ती एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये घेऊन गेले माझी ती पालखी. आणि तिथं मला एक अत्यंत नाट्यमयरित्या मला त्या व्यसनमुक्ती केंद्राच्या पिंजऱ्यामध्ये अडकवलं गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली. काल मी इथं कसा आलो, काय आहे हे मला काही आठवत नव्हतं, माहीत नव्हतं. आणि मी विचार करायला लागलो की इथं कसं काय आलो मी. मला वाटलं काहीतरी हॉस्पिटल वगैरे असेल, थोडंसं औषध गोळ्या देऊन जा घरी म्हणतील. पण नंतर मला कळलं की हे व्यसनमुक्ती केंद्र आहे आणि 35 दिवस आतमध्येच राहावं लागतंय. कपाळाला हात लावला मित्रांनो मी, कारण तिथून बाहेर पडायचे किंवा दारू मिळायचे कसलेही चान्सेस नव्हते. आणि एका पिंजऱ्यात अडकल्यामुळं वेळ लागायची पाळी आली मला. कुणाबरोबर ओळख नव्हती, त्यामुळं कुणाशी बोलायचा काही संबंध नव्हता. त्यामुळे मी एकटाच वेड्यासारखा इकडून तिकडे फिरायचो. जेवायचो नाही, कारण कसं जेवण जाईल हो.
आयुष्य सगळं उद्ध्वस्त झालं. काय करावं कळना. सगळे माझे आई वडील भाऊ सगळे त्यांनी मला टाकून दिला आणि इथं आणून टाकलं ह्या बेवड्यामध्ये. वाईट वाटायला लागलं. आयुष्याचा सगळा तमाशा गोंधळ माझ्या समोर नंगा नाच करायला सुरुवात झाली मित्रांनो. आणि एवढं होऊन सुद्धा म्हणजे हे जे काही घडलेलं आहे याला कारणीभूत दारू आहे हे मला बिलकुल जाणवत नव्हतं मित्रांनो. बिलकुल. मला वाटायचं की वडिलांनी असं केलं, बायकोनी तसं केलं, आईने तसं केलं, भावानी तसं केलं, म्हणून ही माझी अशी कंडिशन झाली, म्हणून मी इथं आलो. अशा टाईपचं ते सगळं माझ्या बाजूला जे चालू होतं. काल मी त्या आजारामध्ये एक वाक्य बोलायचं विसरलो की कावेबाज, घोटाळ्यात टाकणारा आणि प्रबळ असा हा आजार आहे. मला हेच कळत नव्हतं की हे दारूमुळे घडलंय का कशामुळे घडलंय. तिथल्या काउन्सिलरच्या सुद्धा मी त्यांची आयमाय काढायला लागलो. मी त्यांना शिव्या द्यायला लागलो मी. आणि त्यांना म्हणायला लागलो की तुम्ही मला काय बेवडा समजायलात का, दारोडा समजायलात का, मला इथं का आणून डांबलंय तुम्ही. माझ्या समस्या वेगळ्या आहेत, माझे प्रॉब्लेम वेगळे आहेत. तुम्ही मला प्रॉब्लेम विचारायला पाहिजेत, समस्या विचारायला पाहिजेत, माझ्या समस्या सोडवायला पाहिजेत. तुम्ही एखाद्या गुन्हेगाराला डांबल्यासारखं मला इथं आणून डांबलंय, मी का गुन्हेगार आहे का, असं उलट मी त्यांनाच धमकावायला चालू केलो मित्रांनो. आणि रात्र झाली की अक्षरशः रडायचो मी. कारण ज्या पद्धतीनं आयुष्याचा तमाशा झाला होता, हजारो प्रश्न माझ्या समोर गोंधळ घालत होते, अनेक समस्या. ह्याच्यातून बाहेर कसं यायचं. जगामध्ये असा एकही माणूस शिल्लक ठेवला नव्हता मी की विश्वासानं त्याच्या खांद्यावर मी डोकं ठेवावं किंवा सुखदुःखाच्या गोष्टी मी त्याच्यासोबत कराव्या. सगळ्यांना वाकडं बोलून, आयमाय काढून, शिव्या घालून सगळे संबंध तोडून टाकले होते मी. आता इथून बाहेर पडल्यावर काय होईल माझ्या आयुष्याचं, सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासमोर, सगळ्यात मोठा. कारण संपूर्ण उद्ध्वस्त झालं होतं. व्यवसाय बंद पडला होता, बायको निघून गेली होती, मानसिकदृष्ट्या पूर्ण असा भ्रष्ट झालो होतो मी. काही सुद्धा कळत नव्हतं मला, काही सुद्धा. जगामधली माझी जी इमेज होती ती पूर्ण धुळीला मिळाली होती. आत्मविश्वास गमावला होता, खचलो होतो मी. स्वतःच्या मनामध्ये सुद्धा स्वतःबद्दल इज्जत राहिली नव्हती मला. इतक्या बाजूनी, सगळ्या बाजूने मी उद्ध्वस्त झालो होतो. आणि मी तिथले जे काउन्सिलर होते, ज्यांना मी शिव्या द्यायचो, एके दिवशी मी त्यांना एक वाक्य बोललो की सर, मला खरंच दारू सोडायची इच्छा आहे हो, खरंच दारू सोडायची इच्छा आहे मला, पण मला 2 गोष्टीचा फार त्रास व्हायलाय मला. हे 2 प्रश्न तुम्ही फक्त माझे सोडवा, मी आयुष्यात परत दारू पिणार नाही. त्यातला पहिला प्रश्न असा होता की भूतकाळात मी घातलेले गोंधळ, केलेले तमाशे, माझ्या हातून झालेल्या चुका, ह्याचं मी आता काय करू. कारण मला एक गुन्हेगारासारखं वाटायचं, अपराध्यासारखं वाटायचं, जे माझ्या इमेजला शोभत नाही. आणि हा तमाशा सगळ्या दुनियानं बघितलेला आहे. आता त्याच दुनियात मला जाऊन राहायचंय. हे कसं काय आता शक्य होईल.
म्हणजे आता हे जे काही माझा भूतकाळ आहे काळाकुट्ट, हा शब्द ए मधला आहे. त्यावेळेला मला माहित नव्हतं. हा माझा जो भूतकाळ आहे हा रात्रंदिवस माझ्या डोक्यावर नाचायला आहे. मला झोप येऊ देत नाही, जेवण करू देत नाही, आणि कित्येक वेळेला तर हा भूतकाळ आठवू नये म्हणून मी दारू पिलेलोय. आता मी तुम्हाला सांगतोय की मला खरंच दारू बंद करायची इच्छा आहे, पण ह्याचं काय करू मी आता? आपल्या लिटरेचरमध्ये त्याला भूतकाळातल्या भूतावळी असा एक शब्द वापरलेला आहे. ह्या भूतावळी माझ्या डोक्यावर नाचायला लागल्यात. आणि दुसरा प्रश्न होता भविष्याची काळजी, की इथून बाहेर पडल्यानंतर माझं काय होईल, कसं जगायचं मी, कुठून सुरू करायची. बायको नाहीये, व्यवसाय बंद पडलेला आहे, समाजामध्ये एकही माणूस ज्याच्यासोबत मी काहीतरी शेअर करावा असा शिल्लक ठेवलेला नाहीये, एकटा पडलेलोय. काय करू? परत माझी पत्नी येईल का? परत माझा मुलगा माझ्या जवळ येईल का? परत माझा व्यवसाय उभा राहील का? ज्या गल्लीनं, ज्या दुनियानं माझे सगळे तमाशे बघितले, त्याच लातूरमध्ये मी आत्मविश्वासानं फिरू शकेल का? हा समाज माझा परत स्वीकार करेल का? माझ्या मनामध्ये परत माझ्याबद्दल, स्वतःबद्दल एक इज्जत तयार होईल का? हजारो प्रश्न मित्रांनो, हजारो. आणि डोकं भ्रमिष्ठ व्हायची वेळ आली दारू न पिता. माझे हे दोन प्रश्न सोडवा तुम्ही, एक तर भूतकाळात घातलेले गोंधळ आणि भविष्याची काळजी. हे दोन प्रश्नाचं मला उत्तर द्या, मी दारू बंद करायला तयार आहे. कारण हे दोन प्रश्न मला फार सतवायले होते. आणि त्याच वेळेला, हे खरंच ईश्वरी कृपा आहे बरं का, हे साधी गोष्ट नाही, त्याच वेळेला मला अल्कोहोलिक्स अनोनिमसचं एक 12 पायऱ्याचं पुस्तक त्या सरांनी मला दिलं होतं. आणि माझ्या जीवनात त्या ईश्वरानं प्रवेश केला मित्रांनो, त्या पुस्तकाच्या माध्यमातनं आणि त्या सरांच्या माध्यमातनं, ज्या सरांची मी आईमाय काढायचो. आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसचा पहिलं पुस्तक, की ज्याला आपण हा रिकव्हरी प्रोग्राम म्हणतो, सुधारण्याचा कार्यक्रम, तेच पुस्तक माझ्या हातात पडलं. आणि मी ते पुस्तक हातात घेतल्यावर सुद्धा मी त्या सरांना एक वाक्य बोललो होतो, की सर म्हणलं, माझ्या आयुष्याचा असा काही धुराळा उडालेला आहे, मला नाही वाटत हे पुस्तक वाचून माझ्या आयुष्याला काही शिस्त लागल किंवा परत माझं आयुष्य सुरळीत होईल. नाही नाही नाही, त्याच्यावरचा माझा पूर्ण विश्वास उडालेला आहे. तरी ते सर म्हणले की घेऊन जा, बघा तरी याच्यात काय लिहिलंय, वाचा, बघा तुम्हाला काय फायदा होत आहे का. मित्रांनो, ते पुस्तक घेऊन मी घरी आलो. आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसचा तेवढा एकच माझा संपर्क होता. बाकी हे मीटिंग असतात किंवा ही वर्ल्ड वाईड फेलोशिप आहे, हे असलं काय मला त्यावेळेला माहित नव्हतं. फक्त एक कुठलं तरी पुस्तक माझ्या हातात दिलंय आणि ते अल्कोहोलिक्स अनोनिमस ह्या संस्थेचं आहे आणि त्याच्यात काहीतरी लिहिलेलं आहे, एवढंच मला माहित होतं. म्हणजे आज हा जो विषय दिलेला आहे मला, रिकव्हरी, आता माझ्यासारखी पूर्ण ऍक्सिडेंट होऊन, चेंदामेंदा होऊन, दरीत पडलेली गाडी आता परत रोडवर घ्यायची, त्याला दुरुस्त करायचं आणि सगळ्या ह्या इतर गाड्यांसारखं परत त्या हायवेवरनं पळवायची, साधी गोष्ट नव्हती मित्रांनो, साधी गोष्ट नव्हती. आणि मी जसं ते पुस्तक वाचायला लागलो तसं तसं माझ्या डोक्यामध्ये काहीतरी एक वेगळे विचार यायला लागले. आणि थोडं थोडं काहीतरी क्लिक व्हायला लागलं मला. यार म्हणलं, ह्या पुस्तकामध्ये काहीतरी वेगळंच लिहिलेलं आहे. नंतर ते माझी बायको आली, तो संसार कसा तरी रडत खडत सुरू झाला. आता मी तिकडे जात नाही मी. आणि मित्रांनो, ज्या वेळेला हे माझ्या लक्षात यायला लागलं की मी ज्या दलदलीत अडकलेलोय, जिथं फसलेलोय, इथून बाहेर काढणं
हे मानवी शक्तीचं काम नाही. कारण माझा पूर्व इतिहास जर बघितला तर मानवी शक्तीचे सगळे प्रयोग मी माझ्या जीवनात करून बघितले होते. बाबा, संत महात्मे, डॉक्टर, काय ते सगळे, आई वडील, भाऊ. आणि मी काल एक डायलॉग मारला होता की सगळ्या जगात मी ग्रेट आहे आणि दारू सोडणं हे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे म्हणायचो मी. आणि ज्या वेळेला हा खेळ संपला त्या दिवशी मात्र मी माझ्या जीवनाची आशा सोडून दिली होती की आता आपण जास्त दिवस जगत नाही आणि आपण 100% मरणार आता. म्हणजे मानवी प्रयत्न हे माझ्या आधीच संपलेले होते. आणि त्याच्यामध्ये हे जे लिहून ठेवलेलं आहे हाच तो रिकव्हरीचा कार्यक्रम आहे. आता कसं आहे की हे पुस्तक वाचून कुणाला अक्कल शिकवणे, शहाणपणा शिकवणे, तत्वज्ञान शिकवणे हे माझं काम नाही. माझ्या जीवनामध्ये कसे बदल होत गेले माझ्या शब्दामध्ये थोडंसं शेअर करायचा प्रयत्न करतो मी. ह्याच्यातली जी पहिली पायरी आहे ना मित्रांनो, की आम्ही मध्यशक्तीपुढे हातबल आहोत आणि आमचे जीवन अस्ताव्यस्त झालेले आहे. आणि मी भाग्यवान ह्या गोष्टीसाठी आहे की अल्कोहोलिक्स अनोनिमस जर दुसरं पुस्तक मला मिळालं असतं हातामध्ये तर कदाचित मी आज जिवंत राहिलो नसतो. ती पहिली कृपा होती माझ्यावर की परफेक्ट रिकव्हरी प्रोग्रामच माझ्या हातात पडला. आणि त्या प्रोग्रामच्या आधारे मी 5 वर्ष सोबत राहिलेलो आहे. मी मागेही शेअर केलं आपल्या मीटिंगमध्ये. एवढी ताकद ह्या अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या कार्यक्रमात, जिथं माझे सर्व प्रयत्न संपले होते आणि मी माझ्या जीवनाची आशा सोडून दिली होती, तिथं ह्या पुस्तकानं मला वाचवलेलं आहे. आपल्या प्रस्तावनेत एक वाक्य आहे प्रस्तावनेमध्ये की कुठलीही मानवी शक्ती आम्हाला ह्या आजारातून बाहेर काढण्यास असमर्थ आहे. खरं आहे मित्रांनो ते वाक्य. कारण मी सगळं करून बघितलं होतं, यश आलं नाही मला. आणि हा प्रोग्राम ज्या वेळेला वाचायला लागलो मी, पहिल्या 3 पायऱ्या, माझं हे पूर्ण फाउंडेशनच त्याच्यावर आहे मित्रांनो. आणि ते जे 5 वर्ष होते माझे, म्हणजे मी ज्या वेळेला याची पहिली मीटिंग केली त्यावेळेला मी 5 वर्ष सोबर होतो. म्हणजे 2004ला मला हा संदेश मिळाला होता आणि 2009ला मी याची पहिली मीटिंग केलेली आहे. मग ह्या 5 वर्षाचं जे श्रेय आहे हे सगळं ह्या अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या पुस्तकाला आहे, लिटरेचरला. म्हणून मी आजही लिटरेचरचा फॅन आहे मी, कारण तेवढी ताकद आहे मित्रांनो ह्या लिटरेचरमध्ये. हे उगत टाइमपास म्हणून लिहिलेलं पुस्तकं नाहीत. आणि मी ज्या वेळेला हा प्रोग्राम वाचायला लागलो मला थोडंसं काहीतरी वेगळंच जाणवायला लागलं. कारण जगामध्ये लोक मला म्हणायचे की दीपक व्यवस्थित राहा, आई वडील म्हणायचे, सगळेच म्हणायचे चांगलं वाग, एवढी दारू पिऊ नये. मित्र म्हणायचे एवढी दारू पिऊ नये, चांगलं नसतंय बरं का. अरे दादा, ते तर मलाही कळायलंय ना, मी काय मूर्ख आहे का, वेडा आहे का. एवढी दारू पिऊ नये, चांगलं नसतंय, ते मलाही कळत होतं. म्हणून मी दारू बंद करायचा प्रयत्न करत होतो, इच्छाही होती माझी, पण मला यश येत नव्हतं. मग नेमकं हे असं का घडत होतं. सगळं कळत असून सुद्धा मी परत तिथंच जात होतो, त्या दारूकडेच आकर्षीला जायचो मी. असं का होत होतं. आणि ह्या प्रोग्राम मध्ये ज्या वेळेला मी वाचायला लागलो, मध्यशक्तीपुढे मी हतबल आहे आणि माझे जीवन अस्ताव्यस्त झालेले आहे. पहिल्या पायरीत खूप छान लिहिलंय मित्रांनो, खूप छान लिहिलेलं. जोपर्यंत मी हे संपूर्ण पराभव मान्य करत नाही तोपर्यंत माझ्या आयुष्याला शिस्तच लागणं शक्यच नाही. आता त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम झाला होता पुन्हा माझा. कारण त्यावेळेला माझी सिच्युएशन अशी होती की मी आणि पुस्तक दोघच होतो, बाकी जगात माझा कुणाचाही कसलाही संबंध नव्हता. मला कुणी जवळ सुद्धा ये म्हणत नव्हतं.
आणि यायची तर ओळखच नव्हती. आता बघा बरं का, त्याची पहिली पायरी आहे. तर त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय झाला होता की दारूनं मला एवढं बडवून बडवून मऊ केलं होतं की ती हातबलता कशी तरी मान्य झाली होती मला. कारण दारूनं धड मला जगूही दिलं नव्हतं आणि मरूही दिलं नव्हतं. अशा काहीतरी ते हाल हाल करून यातना मला आणि कुटुंबाला भोगाव्या लागल्या मित्रांनो. पण माझं जीवन अस्ताव्यस्त आहे, तिथंच माझी गाडी अडकली. मला वाटायचं की हे जे देशी दारू पिणारे आहेत, घरामध्ये लेकरं बाळ उपाशी मरायलेत, रडायलेत, खायला काही नाही घरात, कित्येक दिवस झालं चूल पेटलेली नाही, त्या मुलाबाळांच्या डोक्याला तेल नाही, आणि ह्या दारू पिऊन त्या दारूच्या दुकानाच्या दारात पडलेला आहे वाकडा तिकडा होऊन, तोंडावर माशा गोंगायल्यात. आणि आपण काय असलं केलेलं नाही बाबा. आणि माझं जीवन अस्ताव्यस्त कसं काय म्हणायलात तुम्ही? अहो, माझं घर बघा, माझी गाडी बघा, माझं ऑफिस बघा, मी बघा, आणि येऊ बघा आणि तिऊ बघा. ह्याच थाटात होतो मी. माझ्या मार्गदर्शकानं काही गोष्टी क्लिअर केल्या होत्या की हे दीपक, इथं तुझं घर अस्ताव्यस्त आहे, प्रॉपर्टी अस्ताव्यस्त आहे, ऑफिस अस्ताव्यस्त आहे असं लिहिलेलं नाही. तुझं जीवन अस्ताव्यस्त आहे असं लिहिलेलं आहे. मला जीवन कशाला म्हणायचं हे सुद्धा माहित नव्हतं. गाडी घोडा कपडे सूटन बुटन ह्यालाच जीवन समजायचो मी. मला वाटायचं मी कसला पॉश आहे. अरे भाऊ, तुझ्या पॉशला काय चाटायचंय का? म्हणजे एक मनुष्य जन्म म्हणून ईश्वरानं जो मला जन्म दिलेला आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी काय करतो त्याला जीवन म्हणलेलं आहे राजा. तू कोणते कपडे घालतो, कुठल्या गाडीत फिरतो, कुठले काय करतो त्याला झिरो किंमत आहे. पण मित्रांनो, ते जे पहिला काळ होता, आता हे येत आल्यावर माझ्या स्पॉन्सरनं सांगितलेलं थोडंसं क्लिअर केलं मी, आठवलं म्हणून. त्या पहिल्या काळामध्ये काय झालं की दारूनं मला झोडपून काढल्यामुळं मी कसं तर दारूबद्दलची हातबलता मान्य केली होती. पण ही जी अर्धी पायरी आहे, पहिल्या पायरीतला दुसरा अर्धा भाग, माझे जीवन अस्ताव्यस्त आहे, तिथंच माझी गाडी अडकली. आणि मी माझ्या अक्कल हुशारीवर, माझ्या शहाणपणावर, माझ्या ताकदीवर, माझ्या बुद्धीवर मला वाटायचं की मी हे करू शकतो. आणि मी तेवढा ताकदवान आहे, बुद्धिवान आहे, माझ्या तेवढ्या ओळखी पाळखी आहेत, मी येऊ आहे मी तिऊ आहे, पुन्हा तिथं चालत आहे. आणि मी बरेच हातपाय मारले मित्रांनो, बरेच. काहीच शक्य होईना माझ्याकडनं. माझी गाडी 1 इंच सुद्धा हलायला तयार नाही. रात्रभर पुस्तक वाचायचो मी, 12 पायऱ्या. आमच्यापेक्षा महान शक्तीचा आमचा अशी सुरळीत करू शकेल आमची इच्छा आणि आमचे जीवन आम्हाला समजलेल्या परमेश्वराच्या स्वाधीन करण्याचा आम्ही निर्णय केला. हे मोठमोठे शब्द रात्रभर वाचायचो मी. आणि सकाळ झाली की ते पुस्तक असं बंद करायचो आणि कपाटावर ठेवून टाकायचो आणि आपलं डोकं लढवायचो मी करतो. हार, मग इतके दिवस झोपला होतास का? मी करतो, मलाच उठलं पाहिजे, मलाच काहीतरी हातपाय हलवले पाहिजेत. बरेच दिवस मी हातपाय मारले मित्रांनो, मला शक्य झालं नाही. आणि दारू न पिता सुद्धा माझ्या डोक्यामध्ये आत्महत्येचे विचार यायला लागले की हे काय चाललंय माझ्या जीवनामध्ये. माझ्या आयुष्याला शिस्त का लागत नाहीये? घरात खायला काही नाही, मुलाचं शिक्षण तोंडावर आहे, अनेक प्रश्न समोर आहेत, खिशात दमडा नाही, व्यवसाय बंद पडलेला आहे. कसं करायचं? पुन्हा म्हणायचो मी की नाही, मलाच काहीतरी केलं पाहिजे. दिवस ते हातपाय फोडण्यात जायचा माझा निघून. रात्र झाली की पुन्हा ते पुस्तक काढायचो. आमचे जीवन अस्ताव्यस्त आहे. आणि कसं तरी करून तिथं गुडघे टेकलो मित्रांनो, माझ्या इच्छेच्या विरोधात बरं का.
म्हणजे माझं जीवन अस्ताव्यस्त हे मान्यच करायला तयार नव्हतो. आणि दुसरी पायरी, आमच्यापेक्षा महान शक्तीचं आमचं आयुष्य सुरळीत करू शकेल. आज मी परफेक्ट व्याख्या करू शकतो की महान शक्तीची. आणि त्यावेळेला माझी तशी गत नव्हती मित्रांनो, की हे उच्च शक्ती कुठली, हे काय लिहिलेलं आहे आणि काय होणार नेमकं, हे सगळं असं गोल गोल फिरायचं मित्रांनो. आणि स्वतःचं डोकं लढवून स्वतःच्या हिमतीवर करायचा प्रयत्न करायचो तर ते पण व्हायचं नाही. आता म्हणजे वेळ लागायची पाळी आली, आत्महत्या करायचा विचार करायला लागलो. कारण माझा तो झगमगाट, जो ऐश्वर्य सगळं लयाला गेलं होतं. एक दारिद्र्याची जी निशाणी असते ती पूर्ण माझ्या घरावर दिसायला लागली होती. बेडशीट, कपडे, ते सगळं अवतार बघितलं की मला पूर्ण जाणीव व्हायची की आपण दरिद्री झालो. पहिल्या पायरीपासून दुसऱ्या पायरीपर्यंत आलो. आमच्यापेक्षा महान शक्तीचं आमचं आयुष्य सुरळीत करू शकेल. मला वाटायचं की आता ही कुठली महान शक्ती येणार आहे बाबा. माझ्या रक्ताचे नाते सोडून गेले, आई वडिलांनी माझ्याकडे पाठ फिरवली, दुनियानं माझ्याकडे पाठ फिरवली. आणि आता कुठली शक्ती येणार आहे आणि कुणाची वाट बघत बसून त्याची काय खात्री आहे. आता नगदी मला लाईट बिल भरायचंय, उद्या पोराची फीस भरायची आहे, घरात खायला काही नाही. आता कुठली उच्च शक्ती येणार आहे हे माझं सगळं दुरुस्त करणार किंवा फीस भरणार, दुधाचा पुडा आणून देणार, कोण आणून देणार आहे मला? मलाच काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आता जे म्हणलं ना मी, 3 पायऱ्या जे फाउंडेशन आहे, त्यावेळेला मला हे स्पॉन्सर, आता याची ओळखच नव्हती तर स्पॉन्सर बिन्सरचा तर विषयच नाही. मी ते पुस्तक, हे दोघं मिळूनच एकमेकाशी झगडायचो, लढायचो आणि शोध घ्यायचो हे काय लिहिलेलं आहे. आणि आमची इच्छा आणि आमचे जीवन आम्हाला समजलेल्या परमेश्वराच्या स्वाधीन करण्याचा आम्ही निर्णय घेतला. परत तिथंच गाडी अडकली. आता कुठला परमेश्वर की काय, की आता कुणाला इच्छा सोपवायची, कोणतं जीवन सोपवायचं, काय करायचं काहीच कळेना मला. आणि ह्याच्यात काही काळ गेला मित्रांनो. आणि दुसऱ्या पायरीत त्याचा उल्लेख आहे की आमची जी लहानपणीची जी श्रद्धा होती परमेश्वरावर असलेली, ती येऊन आम्ही परत शोधून काढली. कारण मधल्या काळामध्ये तारुण्यामधला जो फाजील आत्मविश्वास होता आम्हाला न पेलावणारा होता. म्हणून त्या दुसऱ्या पायरीमध्ये जे लिहून ठेवलेलं आहे मित्रांनो, तसंच्या तसं माझं घडलेलं, तसंच्या तसं. लहानपणी मी कसा होतो, श्रद्धाळू, देवावर श्रद्धा होती. ज्या वेळेला मी स्वतःचे पैसे कमवायला लागलो, माझ्या लक्षात आलं की आता स्वतःच्या हिमतीवर मी माझं आयुष्य व्यवस्थित जगू शकतो. मग असलं देवन धर्मन टाळ मृदंगानं मला करायचंय काय? सगळ्याला रिटायर करून टाकलं मी. सगळं लिहून ठेवलंय मित्रांनो. आणि ज्या वेळेला आमच्या आयुष्याचा गुणफलक 0 दाखवू लागला, 10-15 वर्ष व्यवसाय केल्यानंतर काय कमवलास बाबा तू, किती पैसे आहेत तुझ्याकडं? 0. पैसे नाही आहेत. कुठं काय प्रॉपर्टी वगैरे घेतलास का? 0. बरं जाऊ दे बाबा, काही समाजसेवा वगैरे केलास का? ते 0. बरं जाऊ दे, जगात काही मान सन्मान काय आहे का तुला? ते 0. बरं तुझ्या कुटुंबातले लोक तरी तुला चांगलं बोलतात का? ते 0. स्वतःबद्दल तरी स्वतःबद्दल आदर आहे का तुला? ते 0. अरे मग केलास का इतके दिवस? आयुष्याचा गुणफलक 0 दाखवू लागला. आणि आमची लहानपणीची हरवलेली श्रद्धा येऊन आम्हाला शोधून काढणं भाग पडलं. नाहीतर मी मरूनच गेलो असतो, लवकरच कोसळला असतो, लवकरच दारू पिलो असतो आणि लवकरच मेलो असतो. येणं माझे डोळे उघडले मित्रांनो की माझा प्रॉब्लेम दारू नाही. हे जे अहंकार, राग, ह्या स्वभाव दोषानं जे ठासून भरलेलं आहे मी, ह्याच्यावर मी जोपर्यंत काम करणार नाही तोपर्यंत माझी दारू थांबणारही नाही आणि थांबली तर मला आनंदही मिळणार नाही. आता हा थोडंसं पुढचा विषय बोललो मी, आधी हे 3 पायऱ्याचं मिटवतो मी.
आणि बघा, ही तिसरी जी पायरी आहे की आमची इच्छा आणि आमचे जीवन आम्हाला समजलेल्या परमेश्वराच्या स्वाधीन करण्याचा आम्ही निर्णय केला. परेशान झालो मित्रांनो, परेशान. काय कुणाला बोलावं कळना, बोलायला माणूस नाही, गाडी पण हालना, ते जगैना न मरायना, अशी गत झाली माझी. आणि ते पुस्तक मला 3-3 वेळा सांगायचं की आमची इच्छा आणि आमचे जीवन आम्हाला समजलेल्या परमेश्वराच्या स्वाधीन करण्याचा आम्ही निर्णय केला. मित्रांनो, एक दिवशी मी रात्री उठलो. 20 सप्टेंबरचं प्रतिबिंब, जे मागच्या मीटिंगमध्ये मी त्याचा उल्लेख केला होता, कालच्या नाही, ह्याच्या आधी एकदा मी ह्या समूहामध्ये बोललो होतो. उच्च शक्ती एक मार्गदर्शक, त्याच्याशी तुमचा संबंध अगदी योग्य राहील याची काळजी घ्या. तुमच्यासाठी आणि अगणित लोकांसाठी मोठमोठ्या घडामोडी घडून येतील, सर्वश्रेष्ठ असे हे सत्य आहे. हे त्याचं टायटल आहे. आणि भूतकाळात घातलेल्या गोंधळामुळे माझ्यामध्ये एक अपराधीपणाची आणि पश्चातापाची भावना होती. आणि त्यात हा परमेश्वर आता काय करणार याचे मला आश्चर्य वाटत होते. मी देवापुढे गुडघे टेकून रडलो आणि देवाला शरण गेलो की देवा, मी एकटा काही करू शकत नाही. तू माझ्यावर दया कर आणि माझ्या आयुष्याचा ताबा घे, असे ते वाक्य लिहिलेले आहेत मित्रांनो. आणि हे याची ओळख माझी 2009ला झाली बरं का. त्याच्या आधी हा प्रसंग घडलेला आहे की मी देवापाशी गेलो, रडलो. हे प्रतिबिंब वगैरे 2009च्या नंतर माझी ओळख झालेली आहे. हा प्रसंग आधी घडलेला आहे. रडलो आणि देवाला म्हणलो की देवा, हे काय चाललंय. कारण ती जी ही आहे पायरी, वाचून 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 माझ्या मनावर असं कोरलं गेलं होतं की तुझं काम नाही राजा हे. तू जर एवढा शहाणा असता, तुला जर अक्कल असती, तर दारुडा व्हायलोय ह्याची जाणीव तुला 10 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होती. एवढा धुराळा होऊन अजून तू पुन्हा मीच करतो म्हणतो. तुझं कामच नाही राजा हे. इथपर्यंत माझी मनाची तयारी झाली होती मित्रांनो. आणि त्या दिवशी देवाला म्हणलो की देवा, हे बघू आता काय, माझ्यानंतर फार त्रास व्हायला मला. आणि त्या दिवशी माझ्या तोंडातून एक वाक्य बाहेर पडलं होतं की मला जे वाटायचं ना की ह्या कुटुंबाचा करता करविता मी सांभाळ करतो, ह्यांना खाऊ पिऊ घालायचे, कपड्याला ताणून द्यायचं, ही जबाबदारी माझी आहे. कारण एक परमेश्वराचा रोल मी निभावत होतो. हे सुद्धा आपल्या लिटरेचरमध्ये लिहिलेलं आहे की मी मेलो तर काय ते उपाशी मरणार आहेत का उघडं नागडं बसणार आहेत का? नाही ना, त्यांची व्यवस्था ईश्वर करेल काहीतरी. पण मला जे वाटायचं ना मी करतो, अहंकार. देव म्हणला तू करून दाखवलं, तुला मानलं म्हणला मी. कर ना, तुला काय हातपाय बांधलेत का तुझे? नाही जमलं मित्रांनो. कारण हातपाय मारून मी आता 2-3 महिने, 4 महिने, 6 महिने होत आले होते, काहीच हालायला तयार नाही. आणि त्या दिवशी मी रडलो आणि देवाला ते वाक्य बोललो की देवा, मी कुणीच नाही आणि करता करविता तूच आहेस आणि आमचा सांभाळ आता तूच कर. माझी इच्छा आणि आमचे जीवन, आम्ही संपूर्ण माझं जीवनच त्याच्या हवाले करून टाकलं त्या दिवशी. तुला जसं ठेवायचं तसं ठेव, आम्हाला खायला दे, प्यायला दे, उघडं ठेव, नागडं ठेव, नाही तर मारून टाक म्हणलं. काय करणार हो आता, मी तर परेशान झालो तुम्ही. आणि त्या 20 सप्टेंबरच्या प्रतिबिंबमध्ये लिहिलेलं आहे की ज्या वेळेला मी माझी हतबलता मान्य केली, त्यावेळेला एका मिणमिणत्या प्रकाशाने माझ्या आत्म्याला स्पर्श केला. आध्यात्मिक अनुभव, आध्यात्मिक कार्यक्रम म्हणलेला आहे ह्याला. आणि त्या दिवसापासून मित्रांनो आजपर्यंत मी मागं वळून नाही बघितलं. म्हणजे हा जो अहंकाराचा जो गड्डा होता माझ्या पोटामध्ये, मी 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 नाही जमलं मित्रांनो. ह्या मीनच माती केली माझी. मी आणि राग ह्या 2 स्वभावदोषांनी माझी माती केलेली आहे. आणि ते जे पहिले 5 वर्ष होते
केवळ ते ईश्वराला शरण गेल्यामुळं बऱ्यापैकी माझी शिस्त लागली. माझे अन्न पाण्याचा जो प्रश्न होता घरातला हा मिटला. मुलाचं शिक्षणाची शिस्त लागली. म्हणून ते लिहिलंय त्या 20 सप्टेंबरच्या प्रतिबिंबामध्ये. कुणीही काढून वाचावं आज मीटिंग संपल्यावर. तसंच्या तसं घडलेलं आहे की मी ज्या वेळेला माझ्या हातबलता मान्य केली त्यावेळेला का मिनमिनत्या प्रकाशानं माझ्या आत्म्याला स्पर्श केला आणि त्यानंतर चांगल्या घटना घडू लागल्या आणि मला माझ्या मध्यमुक्तीची सुरुवात सापडली असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. मध्यमुक्त होऊन मी आता वर्ष होत आलं होतं, 2 वर्ष होत आले होते. आता तो काळ एक्झॅक्ट आठवत नाही मला, पण काळ बराच झाला होता. मी दारूपासून दूर होतो, पण माझ्या आयुष्याला शिस्त लागत नव्हती. आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी मी देवाला शरण गेलो त्यानंतर हळूहळू माझं आयुष्य शिस्तीला लागलं मित्रांनो. आणि त्यानंतर जे काही त्याच्यात लिहिलंय बघा, चांगल्या घटना घडू लागल्या, त्याच्यानंतर जे काही चमत्कार माझ्या आयुष्यात घडले ना ते असामान्य आहेत मित्रांनो, असामान्य. ज्या मुलाकडे बघून मी रडायचो याचं शिक्षण कसं होईल, काय होईल, भारतामधल्या एका नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये त्याचं शिक्षण झालं मित्रांनो, IIT खडगपूर. आणि तो उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेला होता. जी कामं आम्ही स्वतःसाठी करू शकलो नाही ती ईश्वर आमच्यासाठी करत आहे. त्याच्यातलं पहिलं काम होतं माझी दारू बंद करायचं. की दारू बंद करायचा मी खूप वेळा प्रयत्न केला होता. ते काम मला जमलेलं नाही, ते ईश्वरानं केलेलं आहे. मला अक्कल असते तर मी येत आलोच नसतो. ह्या प्रोग्रामनं जे काही मला जी दिशा दिली ना, माझ्या आजपर्यंतच्या ह्या प्रवासाचं सगळं श्रेय ह्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या प्रोग्रामला आणि तुम्हा बांधवाला आहे. 2009ला अल्कोहोलिक्स अनॉनिमस लातूरमध्ये सुरू झाली. त्यानंतर महाराष्ट्रामधले अनेक सभासदांच्या माझ्या ओळखी व्हायला लागल्या, भेटीगाठी व्हायला लागल्या. एक वेगळा एक परिवार जोडला गेला. माझ्यासारखेच अनेक लोक ह्या जगामध्ये आहेत की माझ्यासारखेच ह्या दुष्टचक्रात सापडले होते आणि आज आपलं आयुष्य आनंदानं जगायलेले आहेत. आणि ह्या साखळीला मी जोडला गेलो मित्रांनो. आणि त्यानंतर मी मग पुन्हा स्पॉन्सर घेतला. त्या स्पॉन्सरच्या मदतीने हा कार्यक्रम थोडा समजून घेतला मी, कारण ते पहिले 5 वर्ष आहेत ना ते मी आणि माझा ईश्वर दोघांनीच काम केलेलं आहे. ते तिसऱ्याची मध्ये एंट्रीच नव्हती. आणि स्पॉन्सरच्या मदतीने मला बरंच कोडं उलगडलं मित्रांनो. मी कोण आहे, माझा प्रॉब्लेम काय आहे, मी काय करू शकतो आणि काय नाही करू शकत. पूर्वी मला असं वाटायचं की मी एवढा डेअरिंगबाज, एवढा धाडसी आहे की मी जिथं लात मारेन तिथं पाणी काढेन. ते पाणीही गेलं, ते लातही गेली आणि सगळंच मोडून पडलं आणि उपाशी मारायला लागलो मी. अशा सगळ्या त्या विचित्र ह्याच्यात अडकलो होतो मी. भावना हाताळता येत नाही मला, पैसा हाताळता येत नाही. हे सगळं माझ्या स्पॉन्सरनं शिकवलं मित्रांनो. आणि लिटरेचरमध्ये एवढा प्रतिम लिहिलेलं आहे, प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं जेवढं लिटरेचर आहे मराठीमधलं, बरं का, मला इंग्लिश येत नाही, त्या प्रत्येक शब्दाचा आणि माझ्या जीवनाचं कनेक्शन आहे मित्रांनो. ते उगाच टाइमपास म्हणून लिहिलेलं नाही, म्हणून मी त्याला मॅन्युअल म्हणतो. एखादं मशीन घेतल्यानंतर त्याच्यासोबत एक मॅन्युअल येत आहे ना, की त्याप्रमाणे जर तुम्ही इन्स्टॉल केलं तर ते मशीन व्यवस्थित इन्स्टॉल होत आहे. ह्या 12 पायऱ्यानं माझं आयुष्याची इन्स्टॉल केलं मित्रांनो. फॉर्मॅटच मारलं सगळं लाईफ. एवढी ताकद ह्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या 12 पायऱ्यामध्ये. आणि ह्याप्रमाणे जर मी चलत राहिलो स्वतःचं डोकं न लढवता, कारण सगळं लढवून लढवून थकल्यावरच मी येत आलेलो आहे. माझं डोकं जर कामाला आलं असतं ना तर मी येत आलोच नसतो. आणि त्या स्पॉन्सरच्या मदतीने हे सगळं हळूहळू छोटे छोटे प्रश्न, कारण मला माहित आहे आपल्या प्रस्तावनेत एक वाक्य लिहिलेलं आहे की आम्ही दारुडे आहोत, आम्ही आमचे जीवन व्यवस्थितपणे हाताळू शकत नाही. 100% खरं आहे मित्रांनो वाक्य ते. पूर्वी मला असं वाटायचं की फक्त दारू कशी बंद करायचं शिकवा हो,
हे बाकीचा शहाणपणा शिकवत बसू नका तुम्ही, ते तत्वज्ञान आणि हे 12 पायऱ्या आणि 12 रोडी, ते तुम्हालाच राहू द्या म्हणायचो मी. म्हणजे माझा असा एक ग्रह होता की दारू बंद झाली की मी ग्रेटच आहे, आणि दारू बंद झाल्यावर मी माझ्या अक्कल माझं जीवन व्यवस्थितपणे हाताळू शकतो. मी काय तेवढा वेडा आहे का? ह्याचा पण उल्लेख लिटरेचरमध्ये आहे मित्रांनो. हे माझे शब्द आहेत, तिथले शब्द वेगळे आहेत. माझं जीवन मी व्यवस्थितपणे हाताळू शकत नाही. 12व्या पायरीत एक वाक्य लिहिलेलं आहे मित्रांनो, एक पॅरेग्राफ आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्येच आम्हाला सावध राहण्याची गरज आहे असं नाहीये. ज्या वेळेला आमचं सगळं व्यवस्थित चाललंय, भगवंताच्या कृपेनं आज आमची दारू बंद आहे, ह्या समाजाच्या प्रवाहामध्ये आम्ही परत एकदा सामील व्हायला लागलो, लोक आता आम्हाला विचारायला लागलेत, परत एकदा पैसा आमच्याकडे यायला लागलेला आहे, आणि परत एकदा आमचा ऊर्जित काळ सुरू झालेला आहे. आता आम्हाला विशेष दक्षता घेण्याची गरज आहे असं स्पष्ट लिहिलेलं आहे. कारण मला यश पण हाताळता येत नाही. कारण ईश्वराने एकदा यश दिलं होतं, मी कालचं तुम्हाला शेअर केलेलं आहे मी, माझं यश कसं होतं ते. काय झालं? सगळा धुराळा झाला मित्रांनो. आणि येत आल्यानंतर ज्या वेळेला परमेश्वर हा यश मला देतो, मी हळूहळू त्या परमेश्वराला सोडून देतो. हा माझा मूळ स्वभाव आहे की वारं सुटल्यावरच फक्त राम राम म्हणणारा माणूस आहे मी. एकदा वारं बंद झालं की कोण राम घेईन काय घे, आपला काय संबंध नाही त्याचा. आणि ते काय लिहिलंय बघा की ज्या वेळेला आम्हाला परत यश मिळायला लागतं, त्यावेळेला आम्हाला आता विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. का? तर वैयक्तिक यशावर आम्ही जेवढं प्रेम केलेलं आहे, तेवढं प्रेम ह्या जगात दुसरं कुणीही केलेलं नाही. आणि त्याला उद्दीपित करायला ही दारू कधीही चुकली नाही. आणि जो स्वभावदोष माझा मूळ आहे की स्वतःला शान समजणे, म्हणजे माझ्या खिशात जरा 4 पैसे आले की माझा पूर्ण अवतारच बदलतो मित्रांनो. दारू पिण्याच्या काळात सुद्धा असंच व्हायचं. पैसा भरपूर असला की कडक कपडे असायचे माझे, आणि पैसा जसा जसा संपत जाईल तसं तसं त्या फुग्यातली हवा गेल्यावर कसा फुगा पडतो असा वेडावाकडा होऊन, तसं माझं होऊन पडायचं, आणि फुल दारू प्यायचो घरात येऊन पडायचो. येत आल्यावर तसं होत नाही मित्रांनो. म्हणून आपल्या अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या जेवढं लिटरेचर मी बघितलेलं आहे, ह्याच्यामध्ये पैशाविषयी कुठंच लिहिलेलं नाही. मला तेच वाटायचं की पैसा द्या मला. मी अशा चक्रात अडकलेलो आहे, दुष्ट चक्रात, की मला आता कुठून तरी 5-10 लाख रुपये मिळाले की सगळी गाडी मी सुरळीत करतो. 7व्या रूढीमध्ये पण त्याचा उल्लेख आहे की आम्हाला पैसे द्या, आम्ही सगळे प्रश्न मार्गी लावतो. जगातला असला कुठला प्रश्न आहे की जो पैशानं सुटत नाही? फार मोठा गैरसमज मित्रांनो, फार मोठा गैरसमज. म्हणजे मला नेहमी जे वाटायचं ना की माझा प्रश्न पैशानं सुटतो, उलट त्या पैशानं तर सगळा धुमाकूळ घातला माझ्या आयुष्यात. आणि ते कुठंतरी संपले म्हणून इथे येऊन तर बसलो मांडी घालून. आणि ते पैसे जर अजून शिल्लक असते तर मीच राहिलो नसतो. हे सोबरायटी आणि रिकव्हरी हे शेअरिंगचा तर विषयच नव्हता, गंगेलाच मिळाला असतो मी. खरंच हा अल्कोहोलिक्स अनोनिमसचे आज माझ्या परिवारावर, माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. आणि माझ्यावर पर्सनली पहिले तर मला जिवंत ठेवलंय ना. आणि जे काही अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या ह्या प्रवासात घडलं, तर माझा आतापर्यंतचा अनुभव सांगतो की माझ्या रिकव्हरीमध्ये एक म्हणजे ईश्वराचं स्थान, पहिली गोष्ट. हे माझं काम नाही मित्रांनो, कारण माझे वडील, आई, कुठलीही मानवी शक्ती म्हणलेलं आहे, त्यांचा रोल काहीच नाही माझ्या रिकव्हरीमध्ये.
ना माझी प्रॉपर्टी आहे, ना माझा पैसा आहे, ना माझं आमदाराच्या ओळखी आहेत, खासदाराच्या ओळखी आहेत, एवढी जमीन आणि तेवढी जायदाद आहे, काही उपयोग नाही. पूर्वी हे फार कबाळ करायचो मी, माझं असं आहे माझं तसं आहे. अरे मग कर ना, तुला कोण नको म्हणलं का? शेवटी मरणाच्या दारात गेलो मित्रांनो. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या ह्या 12 पायऱ्या, ह्याच्यामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे ना, मला जर पूर्ण जीवन सुरळीत आणि आनंदी करायचं असेल, नुसता दारूपासून दूर आहे मी, काही उपयोग नाही त्याचा. आणि हा दारूबंदीचा कार्यक्रम नाही, हा कार्यक्रम आहे जीवनाचा आनंद घेण्याचा. ज्याला दारू पिऊन आनंद घेता येतो त्यांना अवश्य प्यावी. आपल्या बिग बुक मध्ये पण त्याचा उल्लेख आहे की ज्यांना दारू पिऊन आनंद घेता येतो त्यांनी अवश्य प्यावी. आम्हाला जे जमलं नाही ते तुम्हाला जमलं, तुमचं अभिनंदन असो. परमेश्वर तुम्हाला अशीच शक्ती देवो आणि आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. ईश्वराची कृपा म्हणून मी सुरुवातीला जे कुणीही सभासद असू द्या, जो म्हणतो ना की केवळ ईश्वराची कृपा, सुरुवातीच्या काळामध्ये मी सगळे म्हणतात म्हणून मी म्हणायचो. मला असं कधीच वाटलं नाही की खरंच मी ईश्वराच्या कृपेनं दारूपासून दूर आहे. पण आज ठामपणे सांगतो मित्रांनो, ठामपणे, की त्या ईश्वराच्या कृपेमुळेच मी आज जिवंत आहे. त्या ईश्वराच्या कृपेमुळेच माझं आज व्यवस्थित चाललेलं आहे. आणि जे काही मी आज आहे ते सगळं ईश्वराच्या कृपेने आहे. अन्यथा मी जिवंतच राहिलो नसतो. बाकीच्या पुढ्या सोडण्यात काय मतलब आहे? हा 12 पायऱ्याचा प्रोग्राम आणि स्पॉन्सरचं एक अनन्यसाधारण महत्व आहे मित्रांनो. यामध्ये माझा वेळ संपलाय, खरं तर 1-2 मिनिटात संपवतो. अनन्यसाधारण महत्व आहे. माझ्या जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो, तो दृष्टिकोनच नाहीये माझ्याकडं. उगाच मला वाटतंय मी शहाणा आहे, मी भारी आहे, मी येऊ आहे, मी तिऊ आहे. काही काडीची अक्कल नाही मित्रांनो, काडीची. उगाच काहीतरी भारीचा मोबाईल घेणार, भारीचे कपडे घालणार, उगाच शान मारत फिरणार, काही उपयोग नाही त्याचा. मार्गदर्शकाचं जो माझं रिलेशन होतं हे फार खूप इंटरेस्टिंग होतंय. आणि त्यानं ज्या पद्धतीनं मला हा कार्यक्रम उलगडून दाखवला, मग ते 4थी पायरी असो, 5वी पायरी असो, 6वी, आता पुढचं काम थोडं अर्धवट राहिलंय माझं, ते मध्ये आता वेगवेगळे गॅप पडले, तो पूर्ण वेगळा विषय. तर हे सगळं त्या स्पॉन्सरचं श्रेय आहे मित्रांनो. आज जे काही आहे ना ते भगवंताची कृपा आहे, अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम आणि तुम्हा मित्रांची साथ, मार्गदर्शकाची मदत. अन्यथा आजचा दिवस मी बघू शकलो नसतो मित्रांनो. मला जो वेळ दिला होता आपण 50 मिनिट, तो माझा वेळ संपलेला आहे. मला माहित नाही ह्या विषयाला मी कितपत न्याय देऊ शकलो. माझा जो काही तोडका मोडका अनुभव होता मी आपल्याशी शेअर केलेला आहे. काही चुकलं असलं तर माफी मागतो. मला आपण बोलायची संधी दिली, धन्यवाद.